तुकोबाराय म्हणतात, मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे विना. महाराज म्हणतात, मला मृत्यूलोक आवडतो, परंतु मृत्यूलोकातला संसार आवडत नाही. मृत्यूलोकातलं फक्त हरिनाम आवडतं. मग सुरुवातीला मी असा प्रश्न उभा केला होता की तुकोबाराय ना, मृत्यूलोक आवडतो, परंतु मृत्यूलोकातलं फक्त हरिनाम आवडतं, मृत्यूलोकातला संसार आवडत नाही. त्यातलं एका प्रश्नाचं आपण उत्तर दिलं. तुकोबाराय ना, मृत्यूलोकातलं हरिनाम का आवडतं या प्रश्नाचं उत्तर आपण दिलं आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, आणि तो प्रश्न आहे की तुकोबाराय ना, मृत्यूलोकात संसार का आवडत नाही. तुकोबाराय ना, मृत्यूलोकात संसार का आवडत नाही. तर तुकोबाराय म्हणतात, संसार पूर्णतः दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मुळ चौकडे इंगळ. संसार नुसत्या दुःखानं खचून भरलाय. इथं सुख नावाची गोष्टच नाहीये. देवाने या संसाराची बांधणीच अशी केली की इथं फक्त दुःख आणि दुःखच नांदत आहे, सुख नावाची गोष्टच नाहीये. नरबारा लिहित आहेत की मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजेल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. एखादा मनुष्य विस्तवावर झोपलाय आणि त्याला विचारलं, मामा कसं वाटतंय, तर तो म्हणतो मजा वाटते. विस्तवावर झोपले आणि म्हणते मजा वाटते. रस्त्याने जाताना एखाद्या माणसाची भेट झाली, त्याला आपण म्हणलं राम राम मामा काय चाललंय, ते म्हणते बरं चाललंय. काय चाललंय, बरं चाललंय. रस्त्यात माणूस भेटला, पण राम राम केलाय, राम राम मामा काय चाललंय, म्हणतं बरं चाललंय. हे बरं चालणं म्हणणं तितकं मूर्खपणाचं आहे की विस्तवावर झोपल्याने माणसानं म्हणा माझं बरं चाललंय. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजयल कवनाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. विस्तवावर झोपलेला मनुष्य कधी सुखी बनू शकत नाही, जळून जाईल तो. विस्तवावर झोपलेला मनुष्य कधी सुखी बनू शकत नाही. संसारात तुम्ही आम्ही सुद्धा कधीच सुखी बनू शकत नाही. कारण सुख नावाची गोष्टच नाही या संसारात. दुःख बांधवडी आहे या संसार. बांधवडी हे दुःख या संसाराची बांधणीच अशी केली, या संसाराची बांधणीच अशी केली आहे की संसारात फक्त दुःखच नांदतं. इथं सुख औषधालाही पाहायला मिळत नाही. का तर सुखाचं खातं देवाकडे. सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते. या जगतात सुखी फक्त पांडुरंग आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. मग पांडुरंग एकटा सुखी, उरलेलं जगत दुःखी आहे, तर जगात सुख सापडेल कसं. पांडुरंगाला शरण गेले, पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर तुम्हाला सुख मिळेल. पण एकटा पांडुरंग सुखी आहे. पांडुरंग सोडून जगातली प्रत्येक वस्तू दुःखी आहे. सगळा संसार दुःखानं भरलाय. मग जिथं दुःख नांदतं तिथं सुख सापडेल कसं. तुम्ही बँकेत गेले आणि पुस्तकं मागितले, वह्या मागितल्या, मिळतील का. कसे मिळतील, बँकेत पैसे मिळतात. तुम्ही कपड्यात दुकानात गेले आणि किलोभर साखर मागितली, मिळेल का, नाही मिळणार. त्याचं किराणा दुकानात जावं लागेल. जे जिथं नाही तिथे मिळेल कसं. कपड्याच्या दुकानात साखर मिळेलच कशी. संसारात नुसतं दुःख आहे, सुख नाहीच आहे, मग संसारात सुख मिळेलच कसं. आणि मग हे तुकोबारायांनी ओळखलं की संसारात सुख नावाची गोष्ट नाही आहे. संसार पूर्णतः खचून दुःखानं भरलाय. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आणि म्हणून तुकोबाराय मृत्यूलोकात संसाराचा धिक्कार करतायत. मृत्यूलोकात यायचंय, पण तुकोबारायला संसार नकोय, फक्त हरिनाम हवंय. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरी नामे विना. मृत्यूलोक आम्हाला आवडतो,
पण मृत्यू लोकातलं फक्त हरिनाम आवडतं. बाकी जे उरले संसार ते आम्हाला आवडत नाही. मृत्यूलोकी आवडती परी, आवडतोय पण परी घातलंय, परी नाही एक हरी नामे वेद. आवडतोय पण फक्त हरिनाम आवडते मृत्यू लोकातलं. मग खाली उरला संसार, तो संसार आम्हाला आवडत नाही. डबल अर्थ आहे वाक्यात. एक आवडतं एक नाही, एक आवडतं एक नाही. तुकोबरायला संसार आवडत नाही का? संसार दुःखानं भरला आहे. संसारात पावलं पावलं मृत्यूची भीती आहे. जीवनाची व्याख्या जर अशी केली तर फारसं वावगं ठरणार नाही. जीवन म्हणजे काय? तर मरण बाजूला सरकवत पुढं चालणं म्हणजे जीवन. इतका मृत्यूनी पावलं पावली आम्हाला विळखा मारलाय. कशाने माणूस मरतो, कशाने मरतो, कशाने मरतो. गडीवर 1 मिनिट नाक दाबा, तुम्ही लगेच मरणार. नाक तोंड दाबा, मरणार. हाताची नस कापा, मरणार. साप चावला, मरणार. एखादं दुखणं झालं, मरणार. नरडं कापलं, मरणार. फाशी घेतली, मरणार. धडक घेतली, मरणार. वरून उडी मारली, उंचावरून मरणार. अंगावरून गाडी गेली, मरणार. मोठमोठ्या बिमारी झाल्या, मरणार. मरणाने विळखा मारलाय. आणि इथं सगळ्यात मोठी भीती तर मरणाची. अहो, देहतवासे पडले काळाच्या तोंडी. आम्ही काळाच्या तोंडातच पडलेले, फक्त काळाने जबडा बंद करायचंच बाकी. म्हणून मरण बाजूला सरकत सरकत पुढं चालणे म्हणजे जीवन. आणि सगळ्यात मोठी भीती असते मरणाची. सारखा मनुष्य काळजी वाहतो, मरण येईल का, मरल का. झोपलं दचकून उठतो, काही येईल का, कुणी हानील का, कुणी मारील का, काही चावल का, गाडीत चाललाय अपघात होईल का. जीव मोठी धरून जगतायत लोक. मरणाची भीती आहे. आणि ही भीती म्हणजे हे दुःखच आहे. बरं, थोडंफार दाटोमोठी जे सुख वाटतंय ते तरी सुख आहे का? संसारात सुखच नाही आहे, पण दाटोमोठी वाटतं सुख. का सुख घ्यायचं ते भगवंताकडूनच घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या नामानेच सुख मिळतं, इतर कशानेच मिळत नाही. पण दाटोमोठी सुखाचा भास होतो. दुःख लिहूनही सुखाची अंगी सळवीत जगात. तुकोबार आहे. दुःखच दाटोमोठी सुखाचा पोशाख करताना तुम्हाला बोलवतं. पोरग 12वीला आहे. पोरग MBBSला लागेल का नाही? आता प्रत्येकाचं ध्येय MBBSच झालंय. पोरग MBBSला लागेल का नाही? भीती. लागलं हुकून चुकून तर पास होतं का नाही? भीती. झालं पास, आता दवाखाना टाकायचा, पैसे नाहीत. बँकेचं कर्ज घेतलं, फिटतं का नाही? भीती. दवाखाना चालतो का नाही? भीती. चाललं तर त्याचं लग्न होतं का नाही? भीती. लग्न झालं त्याला गोरी बायको मिळते का नाही? भीती. मिळालीच गोरी तर तिचं त्याचं जमतं का नाही? भीती. जमलं तिला लेकर होतात का नाही? भीती. झाले ते जगतात का नाही? भीती. जगले तर ते चांगले निघतात का नाही? भीती. ते उद्या बापाला सांभाळतात का नाही? ही भीती. पावलो पावली भीती, पावले पावली भीती. पोरग MBBSला लागले, थोडं सुख दाखवलंय त्याने, पण त्या सुखात भीती लपली. आणि भीतीयुक्त सुख हे दुःख असते. पावलं पावली भीती आहे ना. लागतं का नाही? भीती. MBBSला लागलं, पास होतं का नाही? भीती. पास झालं तर दवाखाना चालतो का नाही? भीती. बँकेचं कर्ज फिटतं का नाही? भीती. बायको मिळते का नाही? भीती. मिळेल तर चांगली मिळते का नाही? भीती. पुढे मिळेल तर लेकर होतात का नाही? भीती. पुढे जगतात का नाही? भीती. नगभर सुख दाखवलं पोरांनी MBBSला लागून, पण पावलं पावली भीती दाखवत गेलंय. त्या सुखात भीती लपली. आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःखच सुखाचा नकली पोशाख करतं. आत दुःखाचाच गाभ आहे, पण वरून सुखाचा नकली पोशाख आहे. ते तुम्हाला घुलवतं सळवतं. पोरांनी दाटोमोठी सुख दाखवलं MBBSला लागून, पण पुढे प्रत्येक त्याच्या कृतीमध्ये भीती आहे. भीतीयुक्त सुख हे दुःख असतं. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. सुखाचं नाही. सुख मिळेल ते फक्त आणि फक्त हरिनामान. का सुखाचं खातं हे फक्त पांडुरंगाकडे. सुखरूप ऐसा कोण दुजे सांगा माझ्या पांडुरंगासारखं. एकटा पांडुरंग सोडला तर कोणीच सुखी नाही. मग सुख घ्यायचं तर पांडुरंगाकडूनच घ्यावं लागेल. त्यासाठी त्याचं नाव घ्यावं लागतं. त्याचं नाम सुखरूप आहे. त्याचं नाम घेतलं की मनाची अंतर्मुख झालेलं मन हृदयस्तर आम्हाला भेटतं.
मन आणि हृदयस्राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख आहे. त्याच्या नावानं सुख मिळालं आणि त्याचं नाव मूळचं सुख आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. नाम गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. देवाचं नावच मूळचं सुखरूप आहे आणि देवाच्या नावानं मनाची स्थिरता लाभते. या दोन गोष्टीमुळे आम्हाला सुख मिळतं. मग सुख हवं तर देवाच्या दारातच भीक मागावं लागते, त्याचं नावच घ्यावं लागतं, नामस्मरणच करावं लागतं, अन्यथा तुम्हाला सुखच मिळू शकत नाही. कारण देवाने देवाचं नाव सोडलं तर इतर तर सगळं दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे संसार. आणि मग असं दुःखाने भरला खचून संसार, त्याचं मला करायचं काय? तुकोबराय म्हणतात, मला नकोच ना तो. मृत्यूलोक मला आवडतो, पण तिथं दुःखाने भरलेला संसार आवडत नाही. मला आवडतं ते फक्त हरिनाम. मृत्यूलोक ही आवडते परी नाही एका हरी नामे विन. आम्हाला आवडते मृत्यूलोक, पण मृत्यूलोकाला संसार आवडत नाही, त्यात दुःख आहे. आम्हाला आवडतं ते हरिनाम, त्यात सुख आहे. मृत्यूलोकात सुख नावाची गोष्ट नाही आहे. कहाणीसुद्धा, कहाणी शब्द वापरला आहे. गोष्ट खरी असते, आजी गोष्ट सांगते, गोष्ट खरी असते, कहाणी खोटी असते, बनवलेली असते. ज्ञानोबाने शब्द प्रयोग केला, मृत्यूलोकी सुखाची कहाणी, गोष्ट नाही कहाणी. गोष्ट खरी असते, आजी गोष्टी सांगते, त्या खऱ्या असतात घडलेल्या, पण कहाणी खोटी असते. काहीतरी गोष्ट सांगायची, काळू बाळू अमके डमके हे ते सगळं गुंगवलेलं, ते सगळं खोटं असते. गोड असतं ऐकायला पण काल्पनिक असते, कहाणी खोटी असते. आणि मृत्यूलोकात सुखाची कहाणी कल्पनासुद्धा करू शकत नाही, इतकं सुख दुर्मिळ आहे. इतका मृत्यूलोक दुःखानं भरला आहे. पावलं पावली मरणाची भीती हो, पावलं पावली जीव मुठीत धरून चालावं लागतं. मृत्यूची भीती, नगभर सुख दिसलं त्याच्यात अनेक अडचणी, सुखात भीती, ते भीतीयुक्त सुख दुःख, त्रिविध तापाचा दणका आहे. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप. आध्यात्मिक ताप, नाना प्रकारचे रोग आहेत. एक झालं की दुसरा, माणसाला वाटतात हा रोग झाला, यातून मी नीट झालो ना, आता मला कधीच काय व्हायचं नाही. अरे 2 दिवस जात नाही तर दुसरा रोग बोकाट येऊन बसतो तुझ्या. तू काय घेऊन बसला? नाना प्रकारचे रोग आहेत. एक झाला की एक झाला की एक झालं. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार. तुला काय वाटतं की एखादं ऑपरेशन झालं तर मी नीट झालो? नाही 8 दिवस थांब, दुसरे मानगुटीवर बसते, लगेच दुसरा रोग होतो. खोकलं गेली पडसं गेली, खोकलं चालूच असते. आध्यात्मिक ताप. आधी दैविक ताप, नैसर्गिक कोप. पाऊसच पडला नाही, दुष्काळ पडला, पाणीच नाही, अन्नच नाही. पाऊस पडला, अतिवर्ष झाली, वाहूनच गेलं. अतिवर्ष झाली, वाहूनच गेलं, काहीच उरलं नाही. लाल्या रोगच पडला, पानच करपले, मवाच पडला, कहाणीच पडली, हिवच पडलं, गाराच पडल्या. नैसर्गिक कोप आहे. आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप. आपल्या सराउंडिंगला जे सजीव निर्जीव वस्तू आहेत त्या त्रास देतात. कुत्रंच चावलं, बैलन्स मारलं, मोटरसायकलच पडलं, जीपचा ॲक्सिडेंटच झाला, कारचा ॲक्सिडेंटच झाला, कुणी आलंच, भांडलंच, हाणलंच, मारलंच, नवरा बायकोचे भांडणं, बापलेकाचे भांडणं. आधी भौतिक ताप. सभोवताली सजीव निर्जीव ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून होणारा ताप, आधी भौतिक ताप. या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप सातत्यानं तुमच्या मानगुटीवर बसलंच असतो बारीबारीनं. आणि या त्रिविध तापाची तेव्हाच बोळण होते जेव्हा देखील चरण वैष्णवांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवाचे. बोळण म्हणजे निघून जाणे, घालवणे. देखीला कपडे घेतले, पाठवून दिले म्हणजे बोळवण केली. बोळवण केली म्हणजे कपडे घेतले नाही, कपडे निमित्त आहे. बोळवण या शब्दाचा अर्थ होतो पाठवून देणे, निघून जाणे. आपण टिपणीत ते बी पेरतो, चहाड्यावर मूठ धरतो, आणि कधी कधी एखाद्या फणात ते बी तसंच कोंबून राहतं, दोनातून खाली जातं जमतं, एखादं तुंबतं, ते बी पडत नाही. मग टिपणीवाला काय म्हणतो, बी बोळाना राव, बी बोळाना. मग बी बोळाना म्हणजे काय? कपडे घेणं आहे का? लेकीची बोळण केली कपडे, मग हे बी बोळाना म्हणजे काय? कपडे आहेत का? बी बोळाना म्हणजे ती जी नळी आहे ती तुंबली आहे, बंद झाली आहे, खाली माती शिरल्यामुळं त्या फणात. आणि मग ते वर करतो ती पण बोटाने काढीन टोकरून सगळं बी काढतो बाहेर. आता बोळण झाली, बोळवलं म्हणजे निघून गेलं, खाली जमिनीत गेलं. तर त्रिविध तापाची झाली बोळवण म्हणजे त्रिविध ताप निघून गेले. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे. जोपर्यंत वैष्णवांचे चरण पाहत नाही, संत भेटी नाही, अर्थात तुम्ही मुक्त होत नाहीत, तुम्ही संत होत नाहीत, तोपर्यंत हे त्रिविध ताप बारी बारीने येऊन तुमच्या मानगुटीवर बसतात, तुमचा पिना पाडतात.
आधी दैविक, आध्यात्मिक, आधी भौतिक. बिमारी झाली, बिमारी राहिली तर कुत्रंच चावलं, कुत्रं नाही तर पोरगच भांडलं, सुनच भांडली, पोरगच नालायक निघलं. पाऊसच पडत नाही, पडला तर आधीच पडतो. ह्यानी त्रास दिला, त्यांनी त्रास दिला, ह्यानी बाण टोकारला, त्यांनी फलान केलं, बिस्तानं केलं. एक त्रिविध तापाकी कुठला तरी एक ताप सातत्यानं मानगुटी बसला असतो. म्हणून तुकोबा दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठं. नगर रे बा म्हणले हे, मला हा संसार नको रे बा, मला मृत्यूलोकात यायचंय. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरी नामे विना. मला आवडतोय बा मृत्यूलोक, का तिथं नाम आहे, त्यामुळे मला आवडतोय. पण तिथला संसार मला आवडत नाही रे बाबा. का? दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आहेत कुठं? कोणाचा फोन आला, हॅलो बॉस क्या चल रहा है, मजे में मजे में है. अरे तुला काहीतरी दुखणं झालेलं असतंय, तुझ्या घरात भांडण झालेलं असतंय, नैसर्गिक काहीतरी कोप असतो, काहीतरी असतंय, हे दुःख असतंय. आणि तू काय म्हणतो मजे में, क्या चल रहा है बॉस, तर मजे में. कशाचा मजे में? अरे मृत्यूलोकात मजे में हे आणि बरं चाललंय म्हणू शकत नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजय कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. विस्तावर झोपलेला मनुष्य जर म्हटलं मी सुखी आहे, ते जितकं मूर्खपणाचं आहे तितकं ते मूर्खपणाचं आहे की तुम्ही संसारात मी सुखी म्हणणार. सुख नावाची गोष्ट सुद्धा ऐकू शकत नाही तुम्ही मृत्यूलोकात. इतकं दुर्मिळ आहे. का? तर सुख फक्त पांडुरंगाच्या चरणात आहे, पांडुरंगाच्या नावात आहे. त्याला शरण जावं लागेल, त्याचं नाम घ्यावं लागेल, तर आणि तरच तुम्ही सुखी व्हाल. अन्यथा दुःखाचे चटके भोगतच राहाल, तुम्हाला सुख लाभणार नाही. सतत बेचैन असाल, बेचैन. आणि बेचैनी हे दुःख असते. मनाची अस्थिरता, मनाची बेचैनी, मनाची तडप, हे दुःख आहे. मग असला संसार आहे दुःखानं खचून भरलेला. मला कशाला पाहिजे? मला नग म्हणले बाबा, मला मृत्यूलोक आवडतोय, पण तिथलं हरिनाम आवडतो. हा संसार मला नको. म्हणजे महाराज तुम्ही कसं काय एवढं जे बोलाले, या संसारात लईच दुःख आहे, लईच दुःख आहे, लईच दुःख आहे. कशावरून? अरे म्हणले मी अनुभवलाय. मी अनुभवलाय, मी संसार भोगलाय, सगळा भोगलाय, अनुभवलाय म्हणून म्हणायलो. म्हणले कशावरून? काय पुरावा महाराज? निळोबाराय सांगतायत, निळोबाराय सांगतायत प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हवेली. मिळाला पुरावा. तुकोबाराय म्हणतायत संसार मी सगळा भोगलाय, अनुभवलाय, थोडा अर्धा नाही, सगळा भोगलाय, अनुभवलाय, आणि मग बोलायलोय की दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली. प्रपंच मी भोगलाय, आणि हा कसा खतरनाक आहे, अनुभवलंय आणि मग त्यागलाय. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली. या प्रपंचात काय काय दुःख आहे, काय काय चटके, हा काय काय त्रास देतोय, हा सगळा अनुभव घेतलाय. आणि हा कसा दुःख देतोय, त्या दुःखानं मी पीडित झालोय, अनुभव घेतलाय आणि मग त्यागलाय. या संसाराच्या दुःखानं मला उभं आलाय. भवस्वर्गा उभं गले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती न येऊ या निघाले पैजा जेथ. बरोबर आहे. भवस्वर्गा उभं गले, मुमुक्षु स्वर्ग आणि या मृत्यूलोकाला, भवस्वर्गाला उबगतात. उबग येतो इथल्या दुःखाचा, नको वाटतं, आणि म्हणून पैस करतात की आम्ही आता हरिनाम घेऊ, मुक्त होऊ, आणि पुन्हा मृत्यूलोकात जन्माला येणारच नाहीत. भवस्वर्गा उबगले, योग ज्ञाना वळगले, पुढती न येऊ या निघाले पैजा जेथ. संसारातल्या अडचणीचा, दुःखाचा तुम्हाला उबग यावा, त्यासाठी संसार भोगावा लागतो. तुकोबाराय म्हणतात मी प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली. निळोबाराय लिहितात प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवेली. मी प्रपंच भोगलाय, अनुभवलाय, सर्वता भोगलाय, सर्व ही भोगोनी त्या गेली. पूर्णता भोगलाय, अर्धवट नाही, पूर्णता भोगलाय. आणि भोगून त्याच्यात काय काय दुःख आहेत अनुभवलेत. मला आता संसाराचा उभग आलाय, मी संसारात का पडलो याचा मला अनुताप झालाय, मला पश्चाताप झालाय. दुष्काळ पडला, तुकोबाराय लिहितात की बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरी या दुष्काळी पीडा केली. देवा दुष्काळ पडला, गुरंढोरं मेली, एक पत्नी मेली, एक लेकरू गेलं,
खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. बरं झालं देवा, बरं झालं देवा. का तर देवा मी आजपर्यंत या धनाला, या पैशाला चिटकून होतो, त्यामुळे तुझं भजन घडत नव्हतं. तुकोबारायाकडे 12 बैलगाड्या भरतील एवढी खाती पुस्तकं होती. तुकोबारायाने इंधनाच्या डोहात बुडवली. कान्होबारायाने आपली घेतली वाटून, पण तुकोबारायाने इंधनाच्या डोहात बुडवली. माफ केलं कर्ज सगळ्यांना आणि स्वतःच्या हातानं स्वतःचं दिवाळ काढलं आणि म्हटले बरे झाले देवा, निघाली दिवाळी. उगा शब्द वापरला, निघाले, नाही तर बरे झाले देवा, काढले दिवाळे, असंच मला लिहायला पाहिजे होतं. पण महाराजांनी का लिहिलं की बरे झाले देवा, निघाले दिवाळे. आपल्या हातानं दिवाळ काढ. का आजपर्यंत मी या धनाला, संपत्तीला, बायका मुलांना सगळ्यांना चिटकून होतो, तुझं भजन घडत नव्हतं देवा. वर दुष्काळ पडला, बरं झालं म्हणले देवा. आता दुष्काळात 13 महिन्यात चांगलं झालं म्हणले देवा. आधीच गेलं सगळं धन दौलत, वरून दुष्काळ पडला, आता सगळंच गेलं. दुष्काळात अजून काहीच राहिलं नाही. ज्याला चिटकून होतं धन दौलतीला ते सगळं गेलं. देवदेव घडत नव्हता, आता देवदेव घडल. या धनाला मी चिटकून होतो, संसारात रममान होतो, याचा मला आत्ता अनुताप व्हायला आहे, पश्चाताप व्हायला आहे. आणि अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार, झाला हा वमन संसार. यातला अनुताप शब्द फार महत्त्वाचा आहे. तुकोबाराय म्हणतात मी संसाराला चिटकून होतो, त्यामुळे तुझं भजन घडत नव्हतं. देवा तुझी भेट दुरावत होती, तर मी संसारात का चिटकून होतो धनदौलतीला, याचा मला आता अनुताप होतोय, पश्चाताप होतोय. आणि या पश्चातापामुळं, अनुतापामुळं आता देवा मला तुझी आठवण येते, तुझं भजन घडतंय, माझा फार मोठा फायदा झाला. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार, झाला हा वमन संसार. देवा मला अनुताप झालाय, पश्चाताप झालाय. कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप हवा माणसाला. पश्चाताप फार परोपकारी असतो. एखादा मनुष्य एखाद्या मालकाकडे नोकरीला आहे, पगार देतोय, पण मालकले खटाळे, वाक्यागणित शिवी, वाक्यागणित शिवी. हा मनुष्य चांगला काम करतोय, चांगली नोकरी करतोय, मालक पगार देतोय, पण वागणूक चांगली नाही. पावलं पावले शिवी, काम करू नये शिव्या, आडवं बोल, उभं बोल, तिडवं बोल, घाण घाण बोल, खालीवर बोल. त्या नोकराला अनुताप झाला, पश्चाताप झाला की काय याच्याकडे नोकरीला आलो मी. काही दिवसांनी ते नोकरी सोडून जातं आणि नोकरी सोडल्यावर एक 5-6 महिन्याने त्या मालकाची आणि त्या नोकराची भेट होती. पुन्हा ते मालक म्हणतं थांब रे. ते माणूस म्हणतं काय मालक, अरे येणे कामाला, कोण नाही आपल्याकडे, येवर कामाला. तो अनुताप त्या नोकराला आठवण करून देतो, ए जाऊ नको, देते पैसे पण शिवाय देते सारखे, जाऊ नको. तो अनुताप त्या वाईट मालकाकडं त्या नोकराला जाऊ देत नाही. अनुताप आमचं हित करतो. एखादा मुलगा आईवडिलाला भांडलाय, मुंबईला निघून गेला राग, पण तिथं काही सेटल होता आलं नाही. आलं माघारी आलं, पण आईच्या पाय पडायला लागलं. आईवडिलाला भांडून गेलं. आई म्हणते सरक बाजूला आता. नाही नाही आई असं नको, तुझ्याशिवाय कोण आहे मला. आईच्या पदराला पिळा घालतं, शेवटी आईच ती माफ करते. मुंबईला गेले, सेटल झालं नाही, अनुताप झाला. उगीच गेलो यार, चुकलो, आईच्या पायावर लोळतं, अनुताप झाला, चुकीचा पश्चाताप झाला, चूक लक्षात आली. मुलगी सासरी नांदते, पण काट्याच्या आण्यावर उभी केली, काट्याच्या आण्यावर. सारखा सासरवास आहे, सगळे मारायला टपले. निघून येते बापाच्या घरी, अनुताप होतो. का लग्न केलं या घरात, का नांदायला गेले तिथं. पुन्हा जर त्या सासरचे लोक चल मला नांदायला न्यायला आले, पोरगी जात नाही, तो अनुताप सांगतो जाऊ नकोस, गेलीस ते मारतील तुला. हा अनुताप असतो. अनुताप हितकारी असतो. तुकोबारायला अनुताप झालाय, तुकोबारायला अनुताप झालाय. हा कसला की देवा मी आजपर्यंत या धनाला, या संसाराला, या जायजातीला चिटकून होतो, त्याच्यामुळे तुझं भजन घडत नव्हतं. या संपत्तीची आसक्ती, मुलाबाळाची आसक्ती ही तुझ्या प्राप्तीला आडवी येत होती. पण आता दिवाळा निघले, दुष्काळ पडला, बरं झालं देवा सगळं गेलं, आता तुझ्या भजनाला मी मोकळा. या संसाराला मी चिटकून होतो, याचा मला आता अनुताप होतोय. आणि अनुतापाचा फायदा काय होतोय,
तर अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा, आता मला पश्चाताप होतोय, या संसारात मी का गुंतून राहिलोय. या अनुतापानं मला संसारातून बाहेर काढलं, माझा संसार तोडला या अनुतापानं, आणि आता तुझ्याशी जोडलंय, तुझ्याशी जोडले. आता तू मला भेटशील. आणि म्हणून अनुताप, पश्चाताप तुम्हाला वाईटातून काढतो आणि चांगल्याशी जोडतो. अनुताप नुसता वाईटातून काढून गप्प बसत नाही, अनुताप वाईटातून काढतो आणि चांगल्याशी जोडतो. तुकोबाराला संसाराचा अनुताप झालाय, पश्चाताप झालाय. या अनुतापानं तुकोबाराला संसारातून बाहेर काढलंय. पण अनुताप इथं थांबला नाही, अनुतापानं तुकोबाराला देवाशी जोडलंय. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. अनुतापानं देवा मला संसारातून बाहेर तर काढले, पण तुला जोडलंय, तुझ्याशी जोडलंय. हा अनुतापाचा दुहेरी फायदा असतो, अनुतापाचा दुहेरी फायदा असतो. आणि म्हणून देवा, मला मृत्यूलोकात यायचं आहे किंवा आलो आहे. मला मृत्यूलोकातलं फक्त हरिनाम आवडतं, मला संसार आवडत नाही. का आवडत नाही? तर तो दुःख बांधवडी आहे, नुसत्या दुःखानं भरला आहे. संसार नुसत्या दुःखानं भरला आहे, तिथं सुख नावाची गोष्टच नाही आहे. मी तो पूर्णतः भोगला आहे, आणि पूर्णतः भोगून त्याच्यात काय काय दुःख आहे, काय काय चटके आहेत ते अनुभवलेत. आणि या दुःखरूपी संसाराचा मला आता अनुताप झाला आहे. आणि अनुताप झाल्यामुळं या संसारावर माझं मन विटलंय. संसार मला उलटीपाय तुच्छ वाटायला आहे. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की विटले ते चित्त प्रपंचापासून, वमन ते मनी बैसलेसे. विटले हे चित्त प्रपंचापासून, वमन ते मनी बैसलेसे. अनुताप, अनुताप ही फार मोठी गोष्ट आहे. तुकोबाराय म्हणतात, अनुतापे तुझे राहिले चिंतन, राहिले चिंतन. कुठल्याही गोष्टीचा पस्तावा यावा, पश्चाताप यावा, अनुताप यावा, मनुष्य तिकडं पुन्हा जातच नाही, जातच नाही. मी बोललो, मनुष्य मालक पगार देतोय चांगला, पण मालक खट्याळे, घाणघाण बोलतंय, शिवाय देते, घाण बोलतंय, अपमान करतंय. पश्चाताप झाला, अनुताप झाला, इथं का नोकरीला आलो. पुन्हा मालकाची भेट झाली, मालक ये म्हणला, अनुताप म्हणतो जाऊ नको, पुन्हा शिवाय कसेल. तो अनुताप तुम्हाला रोखतो, त्या मालकाकडे जाऊ देत नाही. दुसरीकडे बघ म्हणतो नोकरी, तिकडे जाऊ नको. तुकोबाराला संसाराचा अनुताप झालाय. या धनात अडकलो, बायकामुलात अडकलो, संपत्तीत अडकलो, सावकारकीत अडकलो. देवा तू दुरावला, देवाला निघलं, बरं झालं. या संसारात अडकलो, यात फसलो, याचा अनुताप झाला आता. आणि अनुतापानं माझं कल्याण केलं. काय? तर अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. मला जर संसाराचा अनुताप झाला नसता तर देवा मला तुझं चिंतन घडलंच नसतं. आणि म्हणून अनुताप तुम्हाला वाईटातून काढतो आणि चांगल्याशी जोडतो. तुकोबारायला अनुताप झाला संसाराचा, पश्चाताप झाला संसाराचा. या अनुतापानं, या पश्चातापानं तुकोबारायला संसारातून काढले आणि देवाशी जोडले. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. अनुतापामुळं देवा संसारात दुःख आहे, संसार वाईटच आहे, पण त्याचा मला अनुताप झाला. आणि अनुताप झाल्यामुळं माझं मन संसाराला विटलं, मला संसाराचा उभं आला. त्या अनुतापामुळं संसाराबद्दल मला अनुताप झाला, आणि अनुतापामुळं माझं मन विटलं, माझं मन संसाराला विटलं, आणि मला संसार उलटीपाय तुच्छ वाटू लागला. आणि म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतायत की विटले हे चित्त प्रपंचापासून, वमन ते मनी बैसलेसे. हा प्रपंच उलटीप्राय तुच्छ वाटतोय आणि प्रपंचाला चित्त विटलंय. याचं एक आणि एकच कारण अनुताप. अनुताप. तुम्हाला जर संसाराचा अनुताप झाला नाही, तुकोबारायला झाला, तुम्हाला जर संसारात या संसाराचा अनुताप झाला नाही तर तुम्ही गोचडासारखे संसाराला चिटकूनच राहाल. गोचडासारखे संसाराला चिटकूनच राहाल, संसार सुटणारच नाही, तुम्ही चिटकूनच राहाल आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकाल. माणसाला अनुताप हवा कुठल्याही गोष्टीचा.
कुठल्याही गोष्टीचा मी अनेक उदाहरणं दिले. मालक नोकर, लेक नांद्याला गेली, मारायला टपले, निघून आली, पुन्हा न्यायला आले, गेली नाही. अनुताप म्हणला जाऊ नको, ते मारून टाकते. पोरगं मुंबईला गेलं, सेटल झालं नाही, भांडून गेलं, अनुताप झाला, माघारी आला, आईच्या पाय पडलं. अनुताप तुम्हाला वाईटातून काढतो आणि चांगल्याशी जोडतो. देवा, हा अनुताप माझ्या कल्याणावर आहे का? तर अनुतापाने मला या दुःखदायी संसारातून बाहेर काढलं आणि तुझ्या चरणाशी जोडलं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. आता अनुतापानं मला या दुःख बांधवडी संसारातून तोडले आणि तुझ्या नामस्मरणाशी जोडले. आणि मग देवाचं नामस्मरण जर घडू लागलं, नित्य देवाचं नामस्मरण घडू लागलं, तर नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. काय नव्हे केले का चिंतित विठ्ठले. अनुतापानं मला या दुःख बांधवडी संसारातून बाहेर काढले आणि देवा तुझ्या चरणाशी, तुझ्या नामाशी जोडले. आता निरंतर नाम घडू लागले. नामाने काय फायदा? तर नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. देवा तुझ्या नित्य नामस्मरणानं मला माझ्या जीवनात विवेक वैराग्य मिळालं. आणि जेव्हा जीवनात विवेक वैराग्य येतं त्यावेळेस संसारातली प्रत्येक गोष्ट उलटीपराय तुच्छ वाटते. वमनते मनी बैसलेसे, वमनते मनी बैसलेसे. वैराग्य जीवनात आलं की त्रैलोक्यातली संपत्ती उलटीपराय तुच्छ वाटते. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमोनी असूने आत्ता आची गेले. त्रैलोक्यातली संपत्ती कुत्र्यानं उलटी केल्यावर ते मटेरियल जेवढं तुच्छ वाटतं तितकी त्रैलोक्यातली संपत्ती तुच्छ वाटावी, हे वैराग्य. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जैसे वमोनी असूने आत्ता आची गेले. सोनियाचे निखळ आणि मातीचे ढिखळ सरिसेचे मनी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो ढेकळाच्या नजरेने पाहतो. ऐहिक पारित्रीचे भोग पायिक झाले इच्छेचे, परी भोगावे ऐसे नरूचे मना माझे. तरी लोक्यातले भोग, विश्वातले भोग पायावर लोळतायत, पण कुत्र्याच्या उलटीपराय तुच्छ वाटतायत. आता नको देवा, हे काही नको. विषय तर त्यांचा झाला नारायण, ना आवडे धनजन माता पिता. देवा आता काही नको रे, धन नको, जन नको, कुणी 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 नको, आता तू हवाय. विषय तो त्यांचा झाला नारायण. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं, हेच वैराग्य. देवा आता हेच झालंय. अनुतापानं संसारात मी का अडकलो? हा दुःख बांधवडी संसार आहे, मी भोगलाय, भोगून त्यागलाय, फार चटके खाल्ले देवा संसारात, मला संसाराचा उभं आलाय. आता मला संसाराबद्दल अनुताप झालाय. या अनुतापानं मला संसारातून काढले बाहेर आणि तुझ्या चरणाशी, तुझ्या नामाशी जोडले. आता मी तुझं नित्य नाम घेतोय. देवा तुझ्या नित्य नामानं पहिला फायदा काय झाला? तर नामे होय जे विरक्त, नामे होय जे विरक्त. नाथ महाराज, नामे होय जे विरक्त. तुझ्या नामानं काय झाला पहिला फायदा? तर माझ्या जीवनात वैराग्य आलं. आणि वैराग्य आल्यामुळे आता हा संसार उलटीपराय तुच्छ वाटतोय, उलटीपराय तुच्छ वाटतो. विटले हे चित्त प्रपंचापासून, वमनते मनी बैसलेसे, वमनते मनी बैसलेसे. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीचा अनुताप व्हावा. अनुताप त्या वाईट गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढतो आणि भगवंताशी जोडतो, भगवंताच्या चरणाशी, भगवंताच्या नामाशी जोडतो. आणि भगवंताच्या नामाने जीवनात वैराग्य येतं, वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. विवेक जागृती करा. जीवनात वाईट गोष्टीचा अनुताप होऊ द्या, पश्चाताप होऊ द्या आणि विवेक जागृती करा. संसार अनित्य, मी संसाराचा अंश म्हण मी अनित्य. संसार मारकाय, मी संसाराचा अंश म्हण मी मारकाय. संसार मरेल, मी संसाराचा अंश म्हण मी मरेल. संसार माझ्यासाठी घातक आहे, संसार माझ्यासाठी घातक आहे. हे कळालं की वैराग्य लंडासारखं मागं लागतं आणि वैराग्याने देव भेटतो. वैराग्याने संसार उलटीपाय तुच्छ वाटतो. विटले हे चित्त प्रपंचापासून, वमन ते मनी बैसलेस. एक मनुष्य जेवायला बसलाय, दरबार आली त्यात विखे रांदिली रस सोय, ते जेवणारा ठावी होय, ते ताटाची सांडवणी जाय जियापरी. एक मनुष्य जेवायला बसलाय, तोंडात घास घालणार, तेवढ्यात कुणीतरी पळत आलं, म्हणलं हे खाऊ नको अन्न, या ताटात विष घातलंय.
खाताल का तुम्ही? तो मनुष्य काय करेल? त्याच्यात विष घातले कळायला ते ताटाची सांडवणी जायची यापरी. तो नुसता उठून जायचा नाही, ते ताट विषाने भरलेलं ताट उलतं पालतं करून जाईल. का? ते खाल्लं तर माझ्यासाठी मारक आहे. विखे रांधली रस सोयते जेवणाला ठाऊई होय ते ताटाची सांडवणी जायची यापरी. तैसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. जेवायला बसल्या तोंडात घास घालणार एवढ्यात कुणीतरी येऊन सांगतं खाऊ नको, त्यात विष घातले मरसेल. मनुष्य ते विषाने भरलेलं ताट उलथं पालथं करून निघून जातो. विषाने भरलेलं ताट माझ्यासाठी मारक आहे, मनुष्य ते ताट उलथं पालथं करून निघून जातो. तसं संसार अनित्य माझ्यासाठी मारक आहे हे कळालं की मनुष्य संसारी उलथा पालथा करून निघून जातो आणि वैराग्य लंडासारखं तुमच्या मागे लागतं आणि वैराग्याने देव भेटतो. वैराग्याने संसार उलटीपराय तुच्छ वाटतो, संसाराची आसक्ती निघून जाते. म्हणून जीवनाची संसाराची अनित्यता कळू द्या. संसार अनित्य, त्याचा अंश म्हण मी अनित्य. संसार मरकाय, त्याचा मी भाग म्हण मी मरकाय. संसार मरेल, त्याचा मी भाग म्हण मी मरेल. ही संसाराची अनित्यता कळावी, अर्थात आपल्या जीवनाची अनित्यता कळावी. वैराग्य बळच मागे लागतं, हाकलून दिलं तरी बळच मागे लागतं, लडासारखं मागे लागतं, काठीनं आलं तर जात नाही. तात्पर्य आपल्या जीवनाची नश्वरता कळावी. संसार म्हणजे तर कोण? मीच. तात्पर्य मी मरका, एक दिवस मी मरणार आहे याचं भान असावं. नित्य मरण डोळ्यापुढं ठेवलं, नित्य मरण डोळ्यापुढं ठेवून जगा. ही संसाराची अनित्यता आहे. मी मरणार आहे, मग मी मरणारे माझ्या काय हाती लागणार आहे आणि कधी मरणारे याचा पत्ता नाही. वाऱ्या वाटणं आहे की मरण मुहूर्त पाय का निषिद्धाची बी आगी जरी. मरणाला मुहूर्त नसतं, कधी वडून नेईल. मी मरणार आहे आणि कधी मरणार याचा पत्ता नाही. संसाराचा उभं घेतो, संसाराबद्दल मनुष्य उदास होतो. ही उदासी तुम्हाला संसारातून काढते आणि देवाला जोडते. संसाराची अनित्यता कळावी, या देहाची अनित्यता कळावी, या देहाचा मरकेपणा कळावा. या देहाचा मरकेपणा, मी मरणार आहे आणि कधी मरणार याचा पत्ता नाही, हे डोक्यात फिट बसलं, एका क्षणात वैराग्य तुमच्या मागे लागतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. संसाराची अर्थात या देहाची अनित्यता कळू द्या. अनित्यता कळालं की वैराग्य लंडासारखं मागे लागतं, काठीने हल्लं तर जात नाही. तसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. दवडिता पाठी लागे, वैराग्यानं देव भेटतो. तुकोबाराच्या जीवनात ह्या दोन्ही गोष्टी घडल्या. संसार दुःख बांधवडी आहे, सगळा भोगलाय, त्याचे चटके खाल्ले, दुःख भोगले संसारात, हालापेष्टा भोगल्या. संसारात का पडलो त्याच्यामुळे देव तू दुरावला. संसाराचा मला पश्चाताप झालाय, उभं आलाय, मला संसाराचा पश्चाताप झालाय, अडकलो म्हणून मला अनुताप झाला संसाराचा. या अनुतापानं मला संसारातून बाहेर काढलं आणि देवा तुझ्याशी तुझ्या नामाशी जोडलं. शिवाय हा देह मारकाय, कधी मारेल कधी नेईल याचा पत्ता नाही. माझ्या देहाची अनित्यता मला कळाली. या दोन गोष्टीमुळे देवा तुझ्या नित्य नामस्मरणामुळं आणि या देहाची मारकता, संसाराची अनित्यता कळाल्यामुळं, या दोन्ही गोष्टीमुळे माझ्या जीवनात वैराग्य आलं. आणि माझ्या जीवनात वैराग्य आल्यामुळं आता प्रपंचापासून माझं चित्त आटलंय आणि हा प्रपंच, हा संसार मला उलटीप्राय तुच्छ वाटतोय, उलटीप्राय तुच्छ वाटतोय. विठल हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. अनुतापे तुझे राहिलं चिंतन, झाला हा वमन संसार. तुकोबारायला संसार उलटीप्राय तुच्छ वाटतोय. प्रश्न काय उभा केला होता तुकोबारायला? मृत्यूलोकात यायचंय पण फक्त हरिनाम आवडतंय. का आवडतंय आपण पाहिलंय. तुकोबारायला मृत्यूलोकात यायचंय पण संसार आवडत नाही. का आवडत नाही हे त्याचं कारण आहे. संसार दुःख बांधवडी आहे. तो पुन्हा पुन्हा मारतो, पुन्हा पुन्हा जन्माला घालतो, त्रास देतो, पीडा देतो, हालापेष्टा करतो. हे सगळं तुकोबारा म्हणतात मी भोगलंय, अनुभवलंय. आणि म्हणून मला आता संसाराचा पश्चाताप झालाय, अनुताप झालाय. या संसारात मला राहायचं नाही. मला देहाची नश्वरता कळाली, संसाराची अनित्यता कळाली, माझ्या जीवनात वैराग्य आलं. आणि संसार दुःख बांधवडी आहे त्याचा मला अनुताप झाला. या अनुतापानं देवाच्या चरणाशी जोडलं, नित्य नाम घ्यायला लागलो. या नित्यनामामुळे माझ्या जीवनात वैराग्य आलं. नित्यनामामुळे माझ्या जीवनात वैराग्य आलं. आणि संसाराची अनित्यता, देहाची अनित्यता कळल्यामुळे माझ्या जीवनात वैराग्य आलं. आणि वैराग्याने देव भेटतो.
ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदयोगी जीव होते. वैराग्यानं देव भेटतो. वैराग्यानं मन प्रपंचाला आटतं, प्रपंचातलं मन निघून जातं, प्रपंच उलटीप्राय तुच्छ वाटतो आणि फक्त देव आवडतो. यालाच म्हणायचं विषय तर त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. एक हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक राहत नाही वैराग्यामुळं. आणि म्हणून एक हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हेच वैराग्य. हे महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाले, माझ्या जीवनात वैराग्य आले. माझं चित्त प्रपंचाला विटलंय आणि प्रपंच हा मला आता उलटीप्राय तुच्छ वाटायला आहे. आणि म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात की सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आता प्रपंचच माती मला वाटायला लागला आहे, प्रपंचाला मन विटलं आहे, प्रपंचाची मला किळस आली, प्रपंच उलटीप्राय तुच्छ वाटू लागला आहे. त्या प्रपंचामध्ये तर काय धन दौलत जायजात अमकं डमकं, मग सोनं रूप हे त्या प्रपंचाचाच भाग आहे. मग माझ्या जीवनात वैराग्य आलं आहे, प्रपंच वैराग्यामुळे उलटीप्राय तुच्छ वाटतं आहे, प्रपंचाला मन विटलं आहे. मग सोन्या चांदीच तरी मला करायचं काय? म्हणून आता सोनं रूप हे मला मातीप्राय तुच्छ वाटतं आहे आणि माणिक पाषाण खड्यासारखे वाटतात. माणिक पाषाण खड्यासारखे वाटतात. पृथ्वीचे मोल थोडे असे अनर्ध रत्न चोकडे, मानी दगडाचे निपाडे निचा अडवायचा. ज्ञानोबा आहे, मानी दगडाचे निपाडे. पृथ्वीचे मोल थोडे असे अनर्ध रत्न चोकडे. एका रत्नाची किंमत एका पृथ्वीची किंमत कमी पडते, पण धरा पृथ्वी एवढी, पृथ्वीचं जेवढं मोल आहे तितकं एका रत्नाचं मोल आहे. पण मानी दगडाचे निपाडे निचा अडवायचा, त्याला दगडाच्या खड्यासारखं महत्त्व देतं. सोन्याचे निखळ आणि मातीचे ढेकळ सरीचेचे मानी. बोलून गेलो आपण. किलोभर सोन्याचा गोळा किलोभर मातीच्या ढेकळाच्या नजरेने पाहतो. हे वैराग्य असते. आणि मग सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. देवता करायचं काय? हाच संसार आहे. सोने रुपये अमकं डमकं जमीन जायदाद. पण संसाराबद्दलच मन उदास झालंय, उलटीप्राय तुच्छ वाटते संसार वैराग्यामुळं. तर मला आता सोनं रुपये मातीसारखं वाटायले, माणिक रत्न चांदी हे खड्यासारखे वाटायले, माणिक पाषाण खडे जैसे. आणि म्हणून देवा शेवटच्या चरणात महाराज बोलतात की तुका म्हणे तशा दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे. सोने रुपये हे धनदौलत तर मातीमोल वाटायला लागले देवा, ते तर जाऊ द्या आता. पण ज्या काय सुंदर सुंदर नारी आहेत संसारात, ज्याचं माणसाला अट्रॅक्शन असतं, मोह असतं, त्या सुंदर सुंदर नारी मला तर अस्वलासारख्या दिसायल्यात. महाराज म्हणतात त्या मला अस्वलासारखे दिसायल्यात. रिसा म्हणजे अस्वल. तुका म्हणे तशा दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे. तात्पर्य आता जीवनात वैराग्य आले, वैराग्य आल्यामुळं सोनं चांदी धन दौलत मातीमोल वाटायला लागले, दगडासारखं खड्यासारखं वाटायले. उरला एकच मोह आता बायकाचा, गोऱ्या बायकाचा. महाराज म्हणले ते आम्हाला अस्वलासारख्या वाटायला. गोऱ्या बायका आम्हाला अस्वलासारख्या वाटायल्यात. अस्वल काय धडाचं असते? मग कुठली गोरी बाई असो, चांगली बाई असो, ती अस्वलासारखी वाटायला लागली. तर तुकोबाराय म्हणतात माझा विषय मोह गेला, मला विषयाचा तिटकारा आला. तुका म्हणे तशा दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे. म्हणजे तुकोबाराला सांगायचे की मला आता विषयाचा कटाळा आलाय, माझ्या जीवनातून विषय बघ निघून गेले, वैराग्य चाललं आणि वैराग्याने देव भेटतो. पण किती सुंदर नारी माझ्या समोर आल्या तर त्या मला अस्वलासारख्या घाणेरड्या दिसतात, माझा विषय भोग संपला. म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे तशा दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. सारांश मृत्यूलोक आम्हा आवडती परी नाही एका हरी नामेवे. तुकोबाराय म्हणतात की मला मृत्यूलोक फार आवडतो. संत कार्य करण्यासाठी उपजवून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. मला पुन्हा पुन्हा उपसून यायचं आहे, मनुष्य बनून यायचं आहे, मृत्यूलोकात यायचं, संत कार्य करायचं आहे. यासाठी पण मला मृत्यूलोक आवडतो. आणि दुसरी गोष्ट, मृत्यूलोकात आल्यानंतर हरिनामाची मजा लुटायची. मृत्यूलोकात यायचं पहिलं कारण का? संत कार्य करायचे. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात, उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. मी स्वेच्छेने जन्म धरील मनुष्याचा, उपजून येईल मृत्यूलोकात, संत कार्य करेल. काय? वाडावाय सुख भक्तिभाव धर्म कुळाचारनाम विठोबाचे उद्धराजन जडजीव, हे संत कार्य करेल पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म घेऊन. पण त्याशिवाय वैयक्तिक मृत्यूलोकात मला यासाठी यायचं किंवा मृत्यूलोक यासाठी आवडतो की मृत्यूलोकात हरिनाम आहे. मृत्यूलोक हे आम्हा आवडते परी नाही एका हरी नामेवेन. मला मृत्यूलोक आवडतो का? तर इथं हरिनाम आहे. मला मृत्यूलोकातला संसार आवडत नाही, मृत्यूलोकातलं फक्त हरिनाम आवडतं.
ते हरिनाम फक्त मृत्यूलोकात आहे का, तर मृत्यूलोकात माणूस आहे आणि मनुष्य योनीतूनच हरिनाम आहे. आणि म्हणून मला संसार आवडतो, पण संसारातला, म्हणून मला मृत्यूलोक आवडतो, पण मृत्यूलोकातला संसार आवडत नाही. मला मृत्यूलोक आवडतो, मृत्यूलोकातला संसार आवडत नाही. मृत्यूलोकातलं फक्त हरिनाम आवडतं. आणि हरिनामाचा आनंद लुटण्यासाठी, या हरिनामाचा आनंद लुटण्यासाठी मला पुन्हा 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 मृत्यूलोकात यावं वाटतं. मी तर हरिनाम घेईल, हरिनाम गोड आहे, हरिनाम गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. हरिनाम तर गोडच आहे. मी हरिनाम घेईल, हरिनामानं मी सुखी होईल, आणि हरिनामानं मी जितका सुखी होईल तितकं देवाला सुखी करेल. हा तुकोबाराचा देवावर परोपकार आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवापाशी सगळे प्रेमाचा दुष्काळ आहे. आणि म्हणून देवाचा दुष्काळ जर कोणी दूर करत असेल तर ते संत. देवापाशी कशा दुष्काळ आहे? प्रेमाचा. आवडीनं देवाचं नाव घेणं हे देवावर प्रेम करणं आहे. मग संत देवाला प्रेम देतात. आणि मग महाराज म्हणतात की मी मृत्यूलोकात येईल, हरिनाम घेईल, हरिनामानं मी तर सुखी होईल, पण तितकंच देवालाही सुखी करेल. आणि म्हणून मला हरिनाम घेण्यासाठी मृत्यूलोकात पुन्हा पुन्हा यायचे. मला मृत्यूलोक आवडतो, मृत्यूलोक मला आवडतो. पण मृत्यूलोकात येऊन मला मृत्यूलोकातला संसार आवडत नाही, फक्त मृत्यूलोकातलं नाम आवडतं, हरिनाम आवडतं. हरिनाम घेऊन मी तर सुखी होतोच, पण तितकंच सुखी देवालाही करतो. हा तुकोबाराचा देवावर उपकार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की मृत्यूलोकी आम्हा आवडते परी, नाही एक हरी नामे विना. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेली कुरे वेळी वाकुडी उत्तरे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.